हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 9 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आलेत. जे ट्विस्ट पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी जेव्हा कृष्णा ही बाळजाबाईचे पाय चेपत होती तेव्हा निर्लज्ज बाळजाबाईने चक्क कृष्णाला लाथ मारली आणि कृष्णा ही बेडवरून खाली पडली. बाळजाबाईला असं वाटलं की मी कृष्णाबरोबर काही करेल आणि ती सहन करून घेईल. पण कृष्णाने मात्र बाळजाबाईला चांगलाच इंगा दाखवला आणि कृष्णाने त्याच बाळजाबाईचे पाय घट्ट पकडून ठेवले आणि बाळजाबाई तिच्यासमोर विनंती करत राहिली, "ए कृष्णे, सोड ना माझे पाय, ए कृष्णे, सोड ना माझे पाय." तिला भीती वाटत होती की कृष्णा तिचे पाय ओढणार आणि तिला तोंडावर पाडणार. पण कृष्णा ही बाळजाबाईसारखी नाहीये. तिच्या संस्कार आहेत, त्यामुळे कृष्णाने असं काही केलं नाही. पण बाळजाबाई चांगलीच घाबरली होती, एवढं मात्र नक्की. आणि मग त्यानंतर आला सगळ्यात भारी ट्विस्ट. दुष्यंतने कृष्णाला सरप्राईज दिलं, तेही चक्क कॅन्डल लाईट डिनरचं. त्याने आपल्या रूममध्ये खूप छान सजावट केली. हार्ट शेपचे लाल रंगाचे बलून्स लावले, लाइटिंग लावली, टेबल तयार केला, यावर रेड कॅन्डल्स ठेवल्या. कृष्णासाठी चक्क एक प्रेम पत्र लिहिलं आणि कृष्णाला हे सरप्राईज खूप खूप आवडलंय. मग मैत्रिणींनो, हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत किचनमध्ये येतो. तेथे माधव काका काम करत असतात. दुष्यंत त्यांना सांगतो, "माधव काका, आज तुम्ही जो काही मेनू ठरवलाय ना ते सगळं कॅन्सल करा. मी तुम्हाला जे सांगेल ते बनवायचं आणि मला काही डेकोरेशनचं सामान हवंय. आपल्या स्टोअररूममध्ये थोडंफार असेल आणि बाकीचं तुम्ही मार्केटमध्ये जा आणि घेऊन या." माधव काका हो म्हणतात आणि सामान आणायला जातात. दुष्यंत खूप खुश होतो. आज मी कृष्णासाठी घरातल्या घरातच कॅन्डल लाईट डिनर अरेंज करणारे, नंतर सगळं डेकोरेशन, भारी वातावरण तयार करणारे, ही आयडिया मस्त सुचली आहे मला, असा विचार करून दुष्यंत खूप खुश होतो आणि तयारी करू लागतो. तर इकडे कृष्णा ही बाळजाबाईच्या रूममध्ये असते आणि बाळजाबाईचे पाय चेपून देत असते. बाळजाबाई चिडून म्हणते, "ए कृष्णे, नीट पाय चेपून दे ना, तुला साधे पाय सुद्धा चेपता येत नाही का?" बाळजाबाई एखाद्या खाष्ट सासूसारखी कृष्णाचा सासूरवास करत असते, तिला त्रास देत असते. पण कृष्णा मात्र टीव्हीतल्या मालिकांमधल्या संस्कारी सुनेसारखी तिला एक शब्दाने दुखवत नाही, टोमणा देत नाही, रागारागाने तिच्याकडे पाहत नाही, डोळे मोठे करत नाही, लटके झटके दाखवत नाही आणि बाळजाबाईचे पाय चेपतच असते. त्यामुळे बाळजाबाईला खूप राग येतो, कारण कृष्णाचा हा थंडपणा, संयमीपणा तिला काही आवडत नाही आणि बाळजाबाई चक्क कृष्णाला लाथ मारते. त्यामुळे कृष्णा ही बेडवरून खालीच पडते. कृष्णाला हे अनपेक्षित असतं की बाळजाबाई तिला चक्क लाथ मारेल. पण कृष्णाला वाईट वाटतं. बाळजाबाई उभी राहते आणि म्हणते, "हीच तुझी लायकी आहे जमिनीवर माझ्या पायाशी, चल निघ इथून." असं म्हणून बाळजाबाई ही रूमच्या बाहेर जाऊ लागते. पण तेवढ्यात तिला मोठा धक्काच बसतो, कारण कृष्णा तिचे पाय घट्ट पकडते. बाळजाबाई खूप घाबरते आणि म्हणते, "ए कृष्णे, सोड माझे पाय." तर कृष्णा म्हणते, "असं कसं बाळजाबाई? तुम्ही तर म्हणाले ना की तुमच्या पायाशी माझी जागा आहे. मग मी तुमचे पाय कसे सोडू शकते? मी तुमचे पाय असेच पकडून राहणार." बाळजाबाईला खूप भीती वाटते की कृष्णा आता माझे पाय ओढणार आणि मी तोंडावर पडणार. माझं नाक, तोंड सगळं फुटणार. त्यामुळे ती खूप घाबरते. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागते. ती म्हणते, "कृष्णे, सोड मला, सोड माझे पाय, सोड माझे पाय." पण कृष्णा ही तिचे पायच सोडत नाही आणि म्हणते, "असं कसं बाळजाबाई? तुम्ही माझ्यासाठी इतक्या मोठ्या आहात आणि तुमच्या पायाशीच माझी जागा आहे. मी नाही तुमचे पाय सोडणार." आणि ती पाय असे घट्ट पकडते. आपली शेतकरी कृष्णा, जिने कष्टाचं खाल्लंय, तिच्या हातात एवढी ताकद आहे की बाळजाबाईसारखी निर्लज्ज, कपटी मनाची बाई तिच्या तावडीतून सुटूच शकत नाही. कचकड्याच्या बाहुलीसारखी बाळजाबाई तिच्यासमोर विनवणी करते, डोळे दाखवते, "सोड मला, सोड मला." पण कृष्णा काही तिला सोडत नाही. कृष्णा ही उभी राहते आणि म्हणते, "लक्षात ठेवायचं." ती बाळजाबाईला चांगलेच डोळे दाखवते, स्वॅग दाखवते आणि तस्सल देत रूमच्या बाहेर निघून जाते. बाळजाबाईला खूप राग आलेला असतो, कारण बाळजाबाईने कृष्णाला लाथ मारली, पण कृष्णाने फक्त तिचे पाय पकडूनच तिची चांगलीच ठासली, चांगलीच जिरवली. बाळजाबाई चिडून म्हणते, "कृष्णे, मी तुला सोडणार नाही. मला डोळे दाखवते का?
हेच तुझे डोळे नाही ना हातात काढून तुझ्या दिले तर माझं नाव सुद्धा बाळजाबाई नाही. तेवढ्यात दुष्यंत आई अशी हाक मारून तेथे येतो आणि बाळजाबाईचं नाटक सुरू होतं. आई ग, पाय खूप दुखतोय. दुष्यंत म्हणतो, आई तू उठून कशाला उभी राहिली? तुला म्हटलं होतं ना आराम करायचं, डॉक्टरनी सुद्धा सांगितलंय. असं म्हणून तो बाळजाबाईला पुन्हा एकदा बेडवर बसवतो. बाळजाबाई त्याला समजावून सांगते, अरे दुष्यंत, जर असं दुखण्याला कवटाळून बसलं ना तर ते आपल्या मागं लागतं, अजून त्रास देतं. दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, अरे देवा, तुमच्या दोघींचं लॉजिक एकच आहे, मला तर काही कळतच नाही. बाळजाबाई आश्चर्याने विचारते, दोघींचं म्हणजे अजून कोणाचं? तर दुष्यंत सांगतो, दोघींचं म्हणजे तुझ्या लाडक्या सुनेचं, कृष्णाचं. ती सुद्धा असंच म्हणते की दुखण्याला जास्त पुढे पुढे केलं ना तर ते आपल्या मागे मागे लागतं. खरंच ती खूप क्यूट मुलगी आहे. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो की दुष्यंत कृष्णाची स्तुती करतोय, ती सुद्धा एवढ्या प्रेमाने. आणि दुष्यंत हा खरंच कृष्णाची खूप स्तुती करतो. तो म्हणतो, आई तुला खरं सांगायचं ना तर कृष्णा ही शिकलेली नाहीये, पण प्रत्येक काम परफेक्ट करते. जेव्हा ती या घरात आली होती ना, तिला साधा चहा सुद्धा बनवता येत नव्हता, पण आता पहा तिने संपूर्ण किचनचा ताबा घेतलाय. सगळी कामं किती चांगली करते. मला मान्य आहे, खूप गोंधळ घालून ठेवते, पण ते सुद्धा किती निरागस असतं, किती क्यूट असतं. आणि त्यात ती कोणालाही काही धोका पोहोचत नाही, कोणाला त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घेते. दुष्यंतच्या तोंडून इतकी स्तुती ऐकून बाळजाबाईला खूप राग येतो, पण ती स्माईल करण्याचं खोटं नाटक करते. दुष्यंत म्हणतो, खरंच आजपर्यंत एक बायको म्हणून, या घरची सून म्हणून तिने माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलंय, पण मीच एक नवरा म्हणून खरंच कमी पडलोय. मी आजपर्यंत तिला काहीच दिलं नाहीये. तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि या दोघांचं बोलणं ऐकू लागतात. दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो, आई तुला असं वाटत असेल ना की मी कृष्णाच्या प्रेमात पडलोय, पण तसं काही नाहीये. मी तिच्या प्रेमात नाही पडलोय. फक्त मला जाणीव झालीये की आजपर्यंत कृष्णासाठी माझ्यासाठी खूप काही केलंय, पण मी तिच्यासाठी काहीच नाही केलंय. म्हणून मी एक प्लॅन ठरवलाय. आज मी तिला सरप्राईज देणारे कॅन्डल लाईट डिनरची मी सगळी अरेंजमेंट केली आहे, घरातल्या घरातच. बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते, तर आढळराव मात्र खूप खुश होतात. दुष्यंत बाळजाबाईला सांगतो, मी तिला मस्त सरप्राईज देणार आहे. कॅन्डल लाईट डिनर असेल, रूममध्ये डेकोरेशन करायचं, बलून्स, लाईटिंग, आणि मी तिला सांगणार आहे की आजपासून मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारतोय. बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत म्हणतो, तू आराम कर, मला तयारी करायला जायचंय. आणि दुष्यंत हा रूम बाहेर पडतो. बाळजाबाई खूप चिडलेली असते. आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो. आढळराव हे रूममध्ये येतात आणि म्हणतात, नुसता राग राग आणि राग. या रागामुळे तुझं डोकं का जळून जात नाही हेच मला कळत नाही. पण एक लक्षात ठेवायचं बाळजा, तू कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा ज्या दोन जीवांना एकत्र यायचं असतं ना ते एकत्र येताच. आणि दुष्यंत कृष्णा हे एकत्र येणार. त्यांचा संसार हा सुखाचा सोन्याचा होणार, हे तू लक्षात ठेवायचं. असं म्हणून आढळराव सुद्धा रूमच्या बाहेर निघून जातात. बाळजाबाई खूप चिडते आणि विचार करते, नाही मी हे होऊ देणार नाही. ती आपल्या ड्रायव्हरला कॉल करते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता गाडी बाहेर काढ, मला एक महत्त्वाच्या मीटिंगला जायचं आहे. आणि ती फोन कट करून म्हणते, मला आता घाई करावी लागेल. दुष्यंत आणि कृष्णा नको तेवढे जवळ येण्याच्या आधी, त्यांचा सुखी संसार सोन्याचा होण्याआधी मला त्या दोघांना वेगळं करावंच लागेल, असा प्लॅन बाळजाबाई बनवते. तर दुसरीकडे दुष्यंतचा प्लॅन मात्र सुरू झालेला असतो. दुष्यंत हा बलून्स फुगवत असतो. रूममध्ये त्याने सगळी तयारी केलेली असते. एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटला लाजवेल असा सेटअप त्याने तयार केलेला असतो. टेबल असतो, टेबलवर जेवणाचे सगळे पदार्थ असतात, प्लेट्स असतात, गुलाबांची फुलांच्या पाकळ्या असतात, डेकोरेशन केलेलं असतं. मस्त 2 रेड कॅन्डल्स असतात. म्हणजे एकूणच ही कॅन्डल लाईट डिनरची तयारी असते. दुष्यंतने संपूर्ण रूम एखाद्या नव्या नवरीसारखी सजवलेली असते. बलून्स, लाइटिंग, फुलं सगळं काही असतं आणि दुष्यंतचा उत्साह हा पाहण्यासारखा असतो. तर इकडे कृष्णा किचनमध्ये येते. किचनमध्ये माधव काकांनी सगळं जेवण बनवलेलं असतं, पण कृष्णाला वाटतं माधव काका जेवण बनवायलाच विसरले, त्यांनी भाजी सुद्धा निवडून ठेवली नाहीये. आता मला सगळं करावं लागेल, जेवणाची वेळ झालीये, असं म्हणून कृष्णा ही भाजी निवडायला घेते. तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि म्हणतात, सुनबाई मला वाईस थोडा चहा मिळेल का? कृष्णा म्हणते, हो हो ठेवते ना. कृष्णा ही चहा ठेवते आणि विचारते, थोरले सरकार मी तुमच्यासाठी चहा बनवते,
पण तुम्ही यावेळेस चहा पिताय का? तर आढळराव सांगतात, हो हो, कारण आज खूप आनंदाचा दिवस आहे ना. मग काही गोडाधोडाचं खाण्यापेक्षा आमच्या लाडक्या सुनबाईच्या हातचा गोड चहा प्यावा अशी माझी इच्छा झाली, म्हणून सांगतोय. कृष्णा विचारते, आज कोणता आनंदाचा दिवस आहे? तर आढळराव सांगतात, तुम्ही या घरात आल्यापासून जे स्वप्न मी तुमच्यासाठी पाहिलंय ना, ते स्वप्न आज साकारायला सुरुवात झाली आहे, म्हणून आज आनंदाचा दिवस आहे. कृष्णाला काहीच समजत नाही. कृष्णा विचारते, तुम्ही हे काय बोलताय? तर आढळराव सांगतात, तू जेव्हा या घरात माप ओलांडून सून म्हणून आलीस ना, त्या दिवशी मी स्वप्न पाहिलं होतं की तुझा संसार सोन्याचा व्हावा, सुखाचा व्हावा, आणि आजपासून त्याची सुरुवात झाली आहे. म्हणूनच हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. हे ऐकून कृष्णाला सुद्धा खूप छान वाटतं. तर इकडे दुष्यंत हा रूममध्ये सगळं डेकोरेशन करतो. रूम खूप छान दिसत असते. दुष्यंतने कृष्णासाठी एक ग्रीटिंग कार्ड आणलेलं असतं. त्यावर प्रिय बायको असं लिहिलेलं असतं. दुष्यंत विचार करतो, मला जे काही कृष्णाला सांगायचंय ते सगळं मी या ग्रीटिंग कार्डवर लिहिणार आहे. मला तिला सांगायचंय की आजपासून मी बायको म्हणून तुझा स्वीकार करतोय. आणि दुष्यंत आपल्या मनातील सगळ्या भावना या ग्रीटिंग कार्डवर लिहू लागतो. तो विचार करतो, सुरुवातीला काय लिहू? माय डिअर बायको. पण तेव्हाच त्याला समजतो, नको नको, इंग्लिश तर नकोच, नाहीतर कृष्णाला सगळं समजात बसवावं लागेल. आणि तो मराठीमध्ये लिहितो, माझी प्रिय बायको कृष्णा. आणि मग त्यानंतर तो आपलं संपूर्ण मन, आपल्या संपूर्ण भावना या ग्रीटिंग कार्डवर लिहितो. सगळं काही लिहून काढतो. आणि सगळ्या शेवटी मी काय लिहायचं? तुझा नवरा दुष्यंत लिहू की बुंगाट पाहुणं? बुंगाट पाहुणंच लिहितो. असं म्हणून दुष्यंत तुझा बुंगाट पाहुणा असं या ग्रीटिंग कार्डच्या शेवटी लिहितो. तर इकडे आढळराव हे कृष्णाला सगळं काही सांगतात की दुष्यंत आता तुला एक सरप्राईज देणार आहे. तर कृष्णा म्हणते, थोरले सरकार, ज्या दिवशी दुष्यंत सरकार त्यांची बायको म्हणून माझा स्वीकार करतील ना, त्याच दिवशी आमचा संसार सोन्याचा होईल, सुखाचा होईल. त्याच वेळेस दुष्यंत कृष्णाला हाक मारतो, कृष्णा लवकर ये. कृष्णा हो म्हणते. तर आढळराव विचारतात, तू मला एक गोष्ट सांग, तू दुष्यंतला बुंगाट पाहुणं अशी हाक का मारतेस? कृष्णा खूप लाजते आणि म्हणते, तुम्हाला मी ते नंतर सांगेल. आढळराव म्हणतात, अरे वा, आमच्या सुनबाई खूप लाजताय आणि चहा सुद्धा चांगलाच गोड बनवलाय, नेहमीपेक्षा जास्त गोड. कारण आता तो होणारच ना, कारण तुम्ही आता खूप सुखी आहात, आनंदी आहात. तुमच्या स्वभावात जो गोडवा आहे, तुमच्या संसारात जो गोडवा आहे, तो आता तुमच्या हातात सुद्धा उतरलाय, म्हणूनच चहा जास्त गोड झालाय. कृष्णा खूप लाजते. आढळराव म्हणतात, जा जा, आता तुमच्या खोलीत जा. तुमच्या नवऱ्याला तुमची खूप आठवण येते. अधीर झालाय तो अधीर, काय पाहिजे त्याला ते पहा. असं म्हणून ते कृष्णाला जायला सांगतात. कृष्णा रूममध्ये जाते. आढळरावांना मात्र कृष्णा आणि दुष्यंतचा आनंद पाहून खूप आनंद झालेला असतो. ते कृष्णाच्या हातचा चहा पितात. त्यांना चहा सुद्धा आवडतो आणि आनंद आहे, आनंद आहे असं ते म्हणतच राहतात. तर इकडे कृष्णा ही आपल्या रूममध्ये येते आणि रूमचा दरवाजा उघडताच तिच्यावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. आणि दुष्यंत तिच्यासमोर उभा राहतो. त्याच्या हातामध्ये बुके असतो, पुष्पगुच्छ असतो. हे पाहून कृष्णाला आश्चर्यच वाटतं. कृष्णा विचारते, बुंगाट पाहुणं हे सगळं काय? तर दुष्यंत सांगतो, कृष्णा तुझ्यासाठी सरप्राईज आहे. कृष्णा विचारते, कसलं सरप्राईज? तर दुष्यंत म्हणतो, एक मिनिट. असं म्हणून तो कृष्णाला हा पुष्पगुच्छ देतो आणि म्हणतो, आज मला माझ्या मनातलं तुला सांगायचं आहे. कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो. दुष्यंत खूप खुश असतो की तो आज कृष्णाला मनातलं सांगणार आहे आणि तिला एक भारी सरप्राईज देणार आहे. तर दुसरीकडे गौतमी एके ठिकाणी आलेली असते. ती विचार करते, लोकेशन तर हीच आहे, मला डीच्या आईने का बोलवलं असेल, माझ्याशी असं महत्त्वाचं काय बोलायचं असेल, नेमकं काय प्रकरण आहे हेच तिला समजत नाही. आणि त्याच वेळेस एका गाडीचे हेडलाईट तिच्या डोळ्यावर चमकतात. ती पाहते तर ही गाडी तिच्या अंगावर जोरात धावून येत असते. ती खूप घाबरते आणि म्हणते, याचा काय विचार आहे, मला काय मारायचे की काय? आणि असं म्हणून ती जोरात घाबरते. पण त्याच वेळेस गाडीचे ब्रेक लागतात, गाडी थांबते. पूजा खूप चिडते आणि म्हणते, तू मूर्ख आहे की काय, मला काय मारून टाकायचा विचार आहे का? इतक्या जोरात कुणी गाडी चालवतं का? समोर इतकी मी उभी आहे, तुला दिसत नाहीये का? पण त्याच वेळेस बाळाजाबाई या गाडीतून उतरते आणि पूजाजवळ येते. बाळाजाबाईला पाहून पूजा चांगलीच घाबरते. बाळाजाबाई तिला म्हणते, तुला मारायचं नाहीये, तुला जगवण्यासाठी मी येथे आलीये. पूजाला काहीच समजत नाही, ती बाळाजाबाईला ओळखत नाही.
बाजाबाई तिला सांगते, मला ओळखलं नाही का, मी दुष्यंत रांगणे पाटीलची आई बाजाबाई. हे ऐकून पूजाला मोठा धक्काच बसतो की चक्क बाजाबाई तिला भेटायला आलीये, दुष्यंतची आई तिला भेटायला आलीये. तर इकडे कृष्णा दुष्यंतला विचारते, तुम्हाला मला काय सांगायचंय? दुष्यंत म्हणतो, मला तुला सांगायचं होतं की तू माझ्यासाठी. पण दुष्यंत काही बोलणार इतक्यात कृष्णा ही दुष्यंतला सांगू लागते, वा वा बुंगाट पाहुणं, तुम्ही काय भारी डेकोरेशन केलंय. हे गुलाबाची फुलं, पाकळ्या, हे बलून, फुगे, डेकोरेशन, लाइटिंग एकदम झाक केलंय. ते सिनेमात पाहतात ना, एकदम तसं. दुष्यंत तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण कृष्णाची बडबड सुरूच असते. त्यामुळे दुष्यंत तिच्यावर खूप चिडतो. ए गप गप ना, मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय ना. तर कृष्णा म्हणते, अहो मी पण तेच सांगते ना की तुम्ही इतकं छान डेकोरेशन केलंय, काय ते सरप्राईज का मला काहीतरी देताय. दुष्यंतचा नाईलाज होतो आणि तो चक्क कृष्णावर ओरडतो, एकदम गप्प बसायचं, येथे बसायचं खुर्चीवर, हाताची घडी घालायची, तोंडावर बोट ठेवायचं आणि मी जे काही सांगतोय ते मला सांगू द्यायचं. कृष्णा ही नाईलाजाने गप्प बसते, तोंडावर बोट ठेवते. दुष्यंत तिला म्हणतो, तुला आठवतंय का आपली मैत्रीची सुरुवात कधी झाली होती? कृष्णा म्हणते, कधी झाली होती? तर दुष्यंत सांगतो, पहा, तू एकदा क्रिकेट खेळत होती, मी ते पाहण्यासाठी आलो, तू असा सिक्स मारला की मधाच्या पोळ्यालाच लागला आणि मग सगळ्या मधमाशा उठल्या, मला चावायला लागल्या. पण मला तेव्हा काय माहीत होतं की मधमाशीसारखी गुणगुण करणारी बायको माझ्या आयुष्यात कायमची गुणगुण करायला येणार आहे. कृष्णा चिडते. तर दुष्यंत म्हणतो, तू मधमाशीसारखी गुणगुण करते, पण मधासारखी गोड सुद्धा आहेस. हे ऐकून कृष्णा चांगलीच लाजते आणि म्हणते, काय दुष्यंत सरकार, हे तुम्ही काय बोलताय? दुष्यंत पुन्हा एकदा चिडतो आणि म्हणतो, अगं गप्प बस ना, मला तुला काय सांगायचं ते सांगू तरी दे. नुसती मध्ये 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 बडबड करत असते. हाताची घडी, तोंडावर बोट, असं म्हणून तो कृष्णाला पुन्हा एकदा हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवायला सांगतो आणि म्हणतो, आपली ती पहिली भेट होती. पहिली भेट नव्हती, तुला आठवतंय का आपली पहिली भेट कधी होती? कृष्णा ही तोंडावर बोट ठेवूनच असं करते. दुष्यंत म्हणतो, अगं मला आठवती पहिली भेट, तुला आठवतीये का? पण कृष्णा ही दुष्यंतने सांगितल्यामुळे काहीच बोलत नाही. दुष्यंत हसतो आणि म्हणतो, हो हो, मीच तुला शांत बसायला सांगितलंय, पण तू मान इकडे तिकडे हलून हो किंवा नाही म्हणू शकते ना. कृष्णा मान हलू लागते. दुष्यंत तिच्यावर हसतो आणि म्हणतो, तू खूप वेड्यासारखी करतीये, तू खरंच वेडी आहे. कृष्णा पुन्हा चिडते. तर दुष्यंत म्हणतो, पण निरागस सुद्धा आहे आणि हाच तुझा निरागसपणा मला खूप भावतो. खरंच मला तू खूप आवडू लागली. हे ऐकून कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती दुष्यंतचं म्हणणं आता शांतपणे ऐकू लागते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, त्या दिवशी मला मधमाशा चावल्या होत्या, तू मला तेथे सुद्धा वाचवलं. मग तू घरी आलीस, घरामध्ये घुसलीस कोणाला न कळता, माझ्यासाठी औषध घेऊन आली आणि माझा जीव वाचवला. हे सगळं तू माझ्यासाठी करत होती, पण मी फक्त तुझ्यावर चिडचिड करत होतो, तुझ्यावर आरोप करत होतो. कृष्णा, खरं सांगायचं ना तर आपल्या नात्यामध्ये एक इम्बॅलन्स आहे. म्हणजे तू माझ्यासाठी खूप काही करते, माझा जीव वाचवतेस, मधमाशांपासून मला वाचवलं, गुंडांपासून मला वाचवलं, माझा जीव वाचवण्यासाठी त्यांच्याशी 2 हात केले, सापाच्या विषापासून मला वाचवलं आणि मी फक्त तुझ्यावर चिडचिड करत राहिलो, मी तुला फक्त दोष देत राहिलो, तुझा अपमान करत राहिलो आणि आता मला तेच बदलायचंय. म्हणूनच मी तुझ्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड लिहिलंय, यामध्ये माझ्या मनातल्या सगळ्या भावना लिहिल्यात, हे तुझ्यासाठी. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला हे ग्रीटिंग कार्ड देतो. हे सगळं कृष्णासाठी खूप अनपेक्षित असतं. तिला विश्वासच बसत नाही की दुष्यंतने तिच्यासाठी एवढं काहीतरी केलंय आणि तो तिच्याबद्दल हे सगळं काही बोलतोय. दुष्यंत कृष्णाला हे ग्रीटिंग कार्ड देतो. कृष्णा हे ग्रीटिंग कार्ड उघडून पाहते आणि दुष्यंतला म्हणते, पण दुष्यंत सरकार, दुष्यंतला समजतं की कृष्णाला वाचताच येत नाही. तो दुष्यंत कृष्णाला म्हणतो, सॉरी कृष्णा, माझ्या लक्षातच नाही आलं, मी तुझ्यासाठी हे वाचू का? कृष्णा हो म्हणते आणि दुष्यंत हे ग्रीटिंग कार्ड वाचतो. माझी प्रिय बायको कृष्णा. हे ऐकून कृष्णाला खूप छान वाटतं. दुष्यंत आपल्या मनातील भावना तिच्यासमोर व्यक्त करतोय, त्यामुळे ती खूप खुश होते. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता, एकदम अनपेक्षित होता. दुष्यंतने कृष्णाला चक्क कॅन्डल लाईट डिनरचं सरप्राईज दिलंय आणि एवढंच नाही तर तो कृष्णाला आपली बायको म्हणून स्वीकारणारे, तिला बायकोचे सगळे हक्क देणारे, तिच्यावर प्रेम करणारे. खरं सांगायचं तर दुष्यंत हा आता कृष्णाच्या प्रेमात पडलाय.
पण त्याला अजून हे कळतच नाहीये की तो कृष्णावर प्रेम करतोय आणि कृष्णासाठी सुद्धा हे खूप अनपेक्षित आहे. तिची आता एवढीच अपेक्षा आहे की दुष्यंतने तिचा बायको म्हणून स्वीकार करावा आणि आज दुष्यंत ते करतोय. त्यामुळे कृष्णासाठी सुद्धा खूप आनंदाचा, खूप सोन्याचा दिवस आहे. आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता, परंतु या मालिकेचा पुढचा एपिसोड खूप जबरदस्त असणार आहे, एकदम धक्कादायक असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाजाबाई आणि पूजा या दोघींची महायुती होणार. बाजाबाई ही पूजाला आपल्या टीममध्ये सामील करून घेणार आणि तिला सांगणार की जसा तू कृष्णाचा रागराग करते तसाच माझ्या मनात सुद्धा तिच्याबद्दल द्वेष आहे आणि मला ती सून म्हणून मान्य नाहीये, दुष्यंतची बायको म्हणून मान्य नाहीये, म्हणून मी तिला घराबाहेर हकलून लावणार आहे आणि आता मला त्यासाठी तुझी मदत हवी आहे. त्यामुळे ती पूजाबरोबर महायुती करणार आणि मग राक्षसासारखी हसू लागेल की आपल्या दोघांची महायुती आता कृष्णाचा नक्कीच सफाया करणार. एकडं मात्र नक्की, पूजासुद्धा चांगलीच खुश होईल. तर दुसरीकडे दुष्यंत हा कृष्णाला आपलं सगळं ग्रीटिंग कार्ड वाचून दाखवणार. यामध्ये त्याने आपल्या मनातील ज्या काही भावना लिहिल्या आहेत त्या सगळ्या तिला वाचून दाखवणार आणि तिला म्हणेल की कृष्णा, आजपासून मी एक बायको म्हणून तुझा. पण दुष्यंतचं हे वाक्य पूर्ण होण्याआधीच दुष्यंतला एक कॉल येणार. दुष्यंत फोन उचलणार तर समोरून त्याला जी बातमी मिळेल त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसणार. कारण त्याला समजणार की पूजाने आत्महत्या केली आहे आणि तो जोरात बोलणार, काय पूजाने आत्महत्या केली? हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकेल. म्हणजे आता हा सगळा बाजाबाई आणि पूजाचाच प्लॅन आहे. पूजाने कोणतीच आत्महत्या केली नसेल, फक्त तिने आत्महत्येचं नाटक केलं असेल आणि या नाटकापायीच ती पुन्हा एकदा दुष्यंतच्या आयुष्यात, त्याच्या मनात जागा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण हे सगळं होत असताना जर कृष्णाला समजलं की पूजा आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं आणि दुष्यंतने तिच्याशी लग्न न करता कृष्णाशी लग्न केलंय, तर मात्र या दोघांच्या नात्यामध्ये मोठं वितिष्ठू येऊ शकतं. दोघे नक्कीच एकमेकांपासून दूर जातील, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतील, एवढं मात्र नक्की. आणि हाच बाळाबाईचा मोठा प्लॅन आहे, पूजाचा मोठा प्लॅन आहे. या दोघींनी मिळून हाच प्लॅन तयार केला आहे की कृष्ण आणि दुष्यंतला दूर करायचं, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करायचे. मग आता बाळाबाई आणि पूजाचा प्लॅन यशस्वी होणार का? दुष्यंत आणि कृष्णामध्ये दुरावा येईल का? गैरसमज निर्माण होतील का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा एपिसोड आवडलाय ना? ते सुद्धा कमेंट करा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.